असते। अशीच ऐतिहासिक, धार्मिक आणि वैज्ञानिक अशी त्रिवेणी अनुभूती देणारी सहल स्पार्क फाउंडेशन ठाणे यांच्या सहकार्यातून जिल्हा परिषद ISO शाळा कोचाडे शाळेच्या मुलांनी अनुभवली। जिल्हा परिषद शाळा कोचाडे शाळेचे 5वी ते 8वी चे 40 विद्यार्थी, 4 शिक्षक आणि 8 पालक व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सहलीला सहभागी झाले होते। या एक दिवसीय सहलीत मुलांनी प्रसिद्ध असे नाशिकचे जैन मंदिर बघितले। त्यात मंदिरात असलेले भगवान महावीर यांची कोरीव मूर्ती, तसेच गोशाळा, पांडवलेणी मधील पुरातन काळातील शिलालेख, भगवान गौतम बुद्ध यांची दगडावर कोरलेल्या विविध मूर्त्या, यात असलेल्या गुफा, नेहरू तारांगणातील शोध ज्यामध्ये संपूर्ण सूर्यमाला, ग्रह, तारे निर्मिती आणि उपग्रह यांचा प्रत्यक्षात अनुभव घेतला। पेरूची वाडीमध्ये अनेक प्राणी पक्षी बघितले। हे पक्षी प्राणी संपूर्ण भारतातील होते। यात असे ससे, रंगीबिरंगी चिमणी, शहामृग, मोठे सरडे, काश्मीरी बकरी असे अनेक राज्यातील पक्षी प्राणी यांचा अनुभव घेतला। तसेच अस्सल पेरूपासून बनलेल्या पेरूच्या आईस्क्रीमचा आनंद घेतला। त्यानंतर प्रसिद्ध असे नाशिकचे काळाराम मंदिरही बघितले। अशी ही अभ्यासपूर्ण सहल स्पार्क फाउंडेशन यांच्या सहकार्याने पूर्ण झाली। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।